नाहीत, तर त्यांच्यासाठी हे रेकॉर्डिंग आपल्याला वापरता येईल. तर मी रेकॉर्डिंग चालू केलं आहे. हे रेकॉर्डिंग तुम्हाला परत ग्रुपवरती आणि मी टाकेन. ओके. सर्वप्रथम जे काही 21 मेंबर आहेत, तर आवाज नाही का येत व्यवस्थित? आवाज येतो सर्वांना? हो सर, येतो सर. येतोय ना? यस. ओके. हो सर, येतो. यस. चला ओके. तर समर्थ फाउंडेशनमध्ये जे काय तुम्ही जॉईन झाला आहात, आमच्या समर्थ परिवारामध्ये जे काय जॉईन झाला आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ओके. तर कालचे जे काय ट्रेनिंग झालं त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी आपला फीडबॅक दिलेला आहे. ओके. बऱ्याच लोकांनी आपला फीडबॅक दिलेला आहे. प्रत्येकांना जबरदस्त ट्रेनिंग आवडलेलं आहे. Recording in progress. ज्या लोकांनी फीडबॅक दिला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण चॅट ओपन आहे. तर ज्या लोकांना बोलायचं शक्य नव्हतं तर त्यांनी चॅटबॉक्स ओपन आहे, तर चॅटबॉक्समध्ये आपला रिप्लाय द्यायचा आहे 1 मिनिटामध्ये फास्टमध्ये. कालचं ट्रेनिंग आपल्याला कसं वाटलं, 2 शब्दामध्ये ओळीमध्ये जे काय ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठवा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही पाठवलं तर चालेल, काय अडचण नाही. ओके, चालेल. रिप्लाय भरपूर जणांचे येत आहेत. काही लोकांनी स्क्रीन शेअर करून पण बोललं आहेत. ओके, एकदम मस्त. ओके, धन्यवाद. चालेल. आता आपण हे काम का करायचे आहे हे क्लिअर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जे काय काल ट्रेनिंगला आला आणि तुम्हाला हे जे काय ट्रेनिंग आमचं 1 नंबर वाटलं, एकदम सुपर वाटलं, आजपर्यंतच्या तुमच्या एक्सपिरियन्समध्ये हे ट्रेनिंग जबरदस्त वाटलं तुम्हाला, तर असंच आमचा पण फीडबॅक हाच होता. ज्यावेळेला आम्ही संस्था जॉईन केली त्यावेळेला पण आम्हाला तुम्हाला जसं वाटते तसंच आम्हाला पण भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. तेव्हापासून आम्ही 2021 पासून आत्तापर्यंत ही कंटिन्यू आमच्या हातून हे काम चालूच आहे. या कामातून समाधानानं आम्ही पैसे मिळवत आहे, लोकांचे आशीर्वाद मिळवत आहे, पुरस्कार मिळालेला आहे, समाजामध्ये मान सन्मान मिळालेला आहे. ओके, तर तुम्हाला पण ह्या कामामधून मान सन्मान, पुरस्कार, पैसा, आशीर्वाद मिळणार आहे. तर हे सर्वप्रथम सर्वांनी क्लिअर करून घ्यायचं आहे. तर आपण नॉर्मली जीवन जगत असतो तर या कामामध्ये आपल्याला मान सन्मान भेटत नाही आहे. मान सन्मान त्याच व्यक्तीला भेटतो जो व्यक्ती समाजामध्ये काहीतरी करतो. ओके, नाहीतर लोक एकमेकाचा मान सन्मान आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये कोण कोणाला देतच नाही आहे. बरोबर. पुरस्कार, तर पुरस्कारावरती जर बोलायला गेलं तर काही पुरस्कार असे आहेत की पैसे देऊन पुरस्कार घ्यावे लागतात. काही समाजसेवक असे आहेत की व्यसनमुक्तीचं काम करत नाहीत, पण व्यसनमुक्तीला पैसे देऊन पुरस्कार घेणारी लोक भरपूर आहेत. बरोबर. असे भरपूर पुरस्कार लोक घेतात की ते पैसे देऊन घेतात. तर आपल्याला इथं फ्रीमध्ये पुरस्कार संस्था देणार आहे. तुम्ही जर 6 महिने जर व्यवस्थित काम केला आणि 6 महिने जर तुम्ही 500 लोकांना जर शुगरमुक्त आणि व्यसनमुक्त जर केला असा तर तुम्हाला संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार मिळणार आहे. परत आशीर्वाद कसे मिळणार आहेत ह्या कामातनं, तुम्ही ज्या लोकांना शुगरच्या व्याधीतनं बाहेर काढणार आहे, एखाद्या व्यसनी पेशंटला त्या व्यसनातनं बाहेर काढणार आहे, तर त्या लोकांचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. पैसा कसा मिळणार आहे, तुम्ही एक्स रकमेकडनं आमच्याकडनं प्रोडक्ट घेणार आहे आणि वाय रकमेला तुम्ही कस्टमरला विकणार आहे. याच्यामध्ये जो काही गॅप आहे तो गॅप म्हणजे तुम्हाला मानधन म्हणजे पैसा मिळणार आहे. बरोबर. आपण कोणतंही काम करत असेल तर त्याच्यामध्ये स्वार्थ असतो बघा. बरोबर. तर या कामामध्ये आपल्याला स्वार्थ पण आहे आणि परमार्थ पण आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर आपला स्वार्थ म्हणजे पैसा आहे, परमार्थ म्हणजे आशीर्वाद पण मिळणार आहेत, मान सन्मान पण मिळणार आहे आणि पुरस्कार पण मिळणार आहे. ओके, तर हे काम का करायचं हे क्लिअर झालं सर्वांचं? कमेंट बॉक्समध्ये ज्यांना क्लिअर झालं आहे त्यांनी यस टाईप करा की सर हे का काम करायचं आम्हाला क्लिअर झालं आहे. ज्यांचं क्लिअर झालं आहे त्यांनी यस टाईप करा फास्टमध्ये. ओके, यस म्हणून प्रतिक्रिया आलेल्या आहेत भरपूर जणांचे. चला तर मग पुढे जाऊ आपण. तर हे काम करत असताना तुम्ही फक्त 3 वर्ष द्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही आत्ताचं जॉईन झाला आहात, इथून पुढे तुम्हाला 3 वर्ष समर्थ फाउंडेशनमध्ये द्यायचे आहेत. म्हणजे या कामातनं पैसे मिळू देत, आशीर्वाद मिळू देत किंवा न मिळू देत, पण प्रशांत सर सांगतात म्हणून मी 3 वर्ष देत आहे, हे सर्वांनी आज निश्चय करायचा आहे. तर तुम्ही जर 3 वर्ष जर ह्या संस्थेमध्ये, या अभियानामध्ये समर्थ फाउंडेशनला जर वाहून घेतला, पार्ट टाईममध्ये असू दे, फुल टाईममध्ये असू दे, तुम्ही दिवसातनं 1 तास काढा, 2 तास काढा,
4 तास काढा, 8 तास काढा, पण तुम्ही 3 वर्ष संस्थेचं काही ना काही ना तर काम करायला पाहिजे. ओके. तर तुम्हाला लय मोठं बोलत नाही, पण तुम्ही जर एक 3 वर्ष जर ह्या संस्थेबरोबर, अभियानाबरोबर, आमच्याबरोबर जर जोडून राहिला, तर महिन्याला कमीत कमी तुम्हाला 1 लाखापासून 5 लाखापर्यंत तुम्हाला मी या कामातून इन्कम मिळवून द्यायची ग्वाही देत आहे आज मी. ओके. तर ज्यांना ज्यांना महिन्याला 1 लाख ते 5 लाख रुपये मिळवायचे आहेत, त्यांनी आज कमेंटमध्ये येस टाईप करा. किंवा ज्यांना महिन्याला 5 लाख रुपये पुढं भविष्यात 3 वर्षानंतर मिळवायचे आहेत, त्यांनी इथं येस म्हणून टाईप करा. आज जो व्यक्ती इथं येस म्हणून टाईप करेल, त्याच व्यक्तीला 3 वर्षानंतर महिन्याला 5 लाख रुपये घर बसल्या मिळणार आहेत. त्यामुळे रिप्लाय देण्यामध्ये हलगर्जीपणा करू नका. ओके. यस. येस. ओके. भरपूर जणांना महिन्याला 5 लाख रुपये मिळवायचे आहेत. तर आमची पण प्रार्थना हीच आहे परमेश्वराकडे, की तुम्हाला महिन्याला 5 लाख रुपये ह्या कामातून मिळावेत. ओके. तर आता मेन मुद्द्याकडे आपण जाऊया. ओके. तुम्हाला हा विषय सगळा क्लिअर झाला की हे काम का करायचं आहे आणि या कामातून आपल्याला किती रुपये इन्कम करायचं आहे आणि किती वर्ष तुम्हाला ह्या संस्थेवर जोडून द्यायचे आहेत. बरोबर. यस. ओके. तर आता हे काम 50% ऑनलाईन आणि 50% ऑफलाईन करायचे आहे. हा पॉईंट सगळ्यांनी लिहून घ्या. ज्यांनी नोटपॅड आणि पेन घेतला आहे त्यांनी हा पॉईंट लिहून घ्या. हे काम आपल्याला 50% ऑनलाईन करायचं आहे आणि 50% ऑफलाईन करायचं आहे. ओके. तर 50% ऑनलाईनमध्ये कसं काम करायचं याविषयी चर्चा आपण आज या सत्रामध्ये करणार आहोत. बरोबर. तर आता ऑनलाईनमध्ये जर आपण बघायला गेलं तर काल तुम्ही जे काही ट्रेनिंगला आला होता, बरोबर, तर तुम्ही आमच्याच एखाद्या सिनियरची किंवा आमची एखादी जाहिरात बघून त्या जाहिरातीला रिप्लाय देऊन, कॉल करून, संपूर्ण माहिती घेऊन, काही लोकांनी 8 दिवसात, काही लोकांनी 1 महिन्यात, काही लोकांनी 2 महिन्यात, काही लोकांनी 1 वर्षामध्ये आमच्याशी टच राहून माहिती घेऊन तुम्ही कालच्या प्रशिक्षणाला आला होता. बरोबर. तर तुम्ही जसं सोशल मीडियामार्फत कालचं ट्रेनिंग केलं होतं, त्याच पद्धतीनं सोशल मीडिया वापरून कसं आपल्याला हे काम वाढवता येईल याच्याविषयी आपण आज चर्चा करूया. तर ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपण वागत आहोत. तर जे काही काम करायचं आहे ते ऑनलाईनमध्ये जास्त फोकस दिला तर ऑनलाईनमध्ये पण तुम्ही घर बसल्या मी इन्कम करू शकता. असा हा समर फाउंडेशनचा आपला प्लॅटफॉर्म आहे. कोरोनाच्या काळामध्ये या प्लॅटफॉर्मची जास्त उंची वाढलेली आहे आणि या ऑनलाईनमध्ये आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, परत आणि स्नॅपचॅट असतील, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, या सोशल मीडियाचा आपण कसा वापर करायचा आहे समर फाउंडेशनमध्ये आणि आपला बिझनेस कसा वाढवायचा आहे, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण कसं पोचायचं आहे, तर हे आज आपण शिकणार आहोत. ओके. तर व्हॉट्सअपवरती आपण काम करत असताना आपला स्वतःचा एक ग्रुप बनवायचा आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला ग्रुप कसा करायचा आहे, परत व्हॉट्सअपवरती स्टेटस कसं टाकायचं आहे, परत ऑदर ग्रुपला आपली जाहिरात कशी करता येते, तर हे मी आज भरपूर लोक नवीन आहेत. सगळ्याच लोकांना व्हॉट्सअप वापरता येत नाही. काही लोकांना व्हॉट्सअपवरती फक्त आलेले रिप्लाय देता येतात, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बाकीचे इकडचा मेसेज आला की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करायचा, एवढंच येते. पण आपण आज जे काही मीटिंग घेणार आहे, तर या मीटिंगमध्ये तुम्ही आमच्याशी जुडला आहे, तर हे काम 50% ऑनलाईन करून तुम्हाला जर महिन्याला 5 लाख रुपये 3 वर्षात मिळत असतील तर तुम्हाला परफेक्ट करण्याची जबाबदारी आमची आहे. ओके. तर तुम्ही सर्वांनी, मी स्क्रीन शेअर करणार आहे, तर सर्वांनी काय करा, मी स्क्रीन शेअर करतो. तर ती स्क्रीन शेअर केल्यानंतर मी तुम्हाला ग्रुप कसा बनवायचा, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवीन, त्या तुम्ही बघून घ्या. ओके. मी स्क्रीन शेअर करत आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? हो, दिसते. येस. ओके. चालेल. मी आता इथं बॅग घेतो. तर सर्वांचं लक्ष हे स्क्रीनवरती पाहिजे. ओके. तर हे माझं व्हॉट्सअप आलं, म्हणजे मेन स्क्रीन आली माझी. ओके. इथं आज मी तुम्हाला ग्रुप कसा तयार करायचा, म्हणजे व्हॉट्सअपवरती ग्रुप कसा तयार करायचा हे शिकवणार आहे. तर या स्क्रीनवरती गेल्यानंतर मी व्हॉट्सअपमध्ये जाणार आहे. सर्वांनी ज्यांना शक्य आहे, ज्यांनी ऑल्टरनेट मोबाईल घेतला आहे, त्या लोकांनी दुसऱ्या मोबाईलवरती पण व्हॉट्सअप ओपन करायचं आहे. जर ज्यांना शक्य नाही त्यांनी लिहून घ्या, म्हणजे काय काय ओपन करायचं ते लिहून घ्या. आता सर्वप्रथम मी व्हॉट्सअप ओपन केले. शिस्तात जाऊया. ज्यांना समजते किंवा गडबड होते त्यांनी रिप्लाय द्यायचा आहे.
ही झूम मीटिंग आपल्या चर्चासत्रासाठी आहे. ओके, इथे काय फक्त मी सांगणार आहे आणि तुम्हाला फक्त ऐकायचं असं नाही आहे. तर माझ्याबरोबर ॲक्टिव्हिटी करायची आहेत. चला तर आपण मग ग्रुप बनवूया. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर इथं 3 डॉट आहेत वरच्या कोपऱ्यामध्ये, उजव्या कोपऱ्यामध्ये. तर आपण इथं 3 डॉटमध्ये जायचं आहे सर्वांनी. इथं हे असं पेज ओपन होते. त्याच्यानंतर इथं आले बघा न्यू ग्रुप, न्यू ब्रॉडकास्ट, लिंक डिव्हाइस, पेमेंट आणि सेटिंग. तर आपल्याला न्यू ग्रुपमध्ये जायचं आहे. न्यू ग्रुपमध्ये तर हा ऑप्शन आहे न्यू ग्रुप. न्यू ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं कॉन्टॅक्ट नंबर येतील सगळे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या नंबरवरती किंवा व्हॉट्सअपवरती हे ॲक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही पण झूम मीटिंगमध्ये बाहेर येऊन हे ॲक्टिव्हिटी करू शकताय. ओके, तर हे झालं पेज. तर मी काय करणार आहे, इथं ग्रुप जॉईन करण्यासाठी माझ्याकडे जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यामधले एक 10 लोक मी फक्त इथं ॲड करणार आहे. ओके, तर आता हे बघा मी A1, A10, 11, 12 असे नंबर सेव्ह केले आहेत. ओके, तर मी काय करेन, ज्यांचे नंबर सेव्ह आहेत त्याच लोकांना मी काय करेन, ग्रुपला ॲड करेन. ओके, तुम्ही सर्वांनी पण काय करायचं आहे, एक सुरुवातीला एक 20 ते 30 लोकांना ॲड करायचं आहे. असं 7 पर्सन झालेत, 8, 9 आणि 10. ओके, तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त करत आहे. 10 लोक मी ॲड केले. तिथं 1023 लोकांना तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण एकदमच तुम्ही आहेत कॉन्टॅक्ट म्हणून 400-500 लोकांना ॲड करू नका, नाहीतर तुमचं व्हॉट्सअप बॅन होऊ शकतं. दररोज तुम्हाला एक 10-20 लोकांना या ग्रुपवरती जॉईन करायचं आहे. मग मी तुम्हाला सुरुवात आहे म्हणून फक्त एक 10 ग्रुप सिलेक्ट केलेत. त्याच्यानंतर इथं खाली उजव्या कोपऱ्यात बाणचिन्ह येतो, त्या बाणचिन्हावरती जायचं आहे. बाणचिन्हावरती गेल्यानंतर इथं ग्रुप नेम येतं. ओके, ग्रुप नेम तुम्ही काय द्यायचं आहे, तर ग्रुपच्या नावाविषयी पण मी सांगतो तुम्हाला. आता मार्केटमध्ये आपण जे काही काम करणार आहे ते हेल्थ रिलेटेड आहे, बरोबर, म्हणजे आरोग्याशी निगडीत आहे. तर तुम्ही पण या ग्रुपचं नाव आरोग्य मधुमेह मुक्ती, आरोग्य धन संपदा, बरोबर, हेल्थ इज वेल्थ किंवा वेगळ्या आणखीन काही नावानं आयुर्वेदाच्या नावाचे भरपूर ग्रुप आहेत. मग तसे तुम्ही भरपूर नावं देऊ शकता. तर इथं आपण ट्रायलसाठी एक नाव देऊया आपण, आरोग्य धनसंपदा. आरोग्य धनसंपदा. मी इथं आरोग्य मधुमेह नाव टाकते. ओके, आरोग्य मधुमेह मुक्ती असं नाव दिलं आहे मी. ओके, तर हे माझा माईक ओपन असतोय, पण झूम मीटिंग असल्यामुळे ते माईक कनेक्ट होईना. नाहीतर आपण जर स्पीकरवर जर बोललो आरोग्य धनसंपदा किंवा आरोग्य मधुमेह तर ते क्रिएट होतं. ओके, तर मी ग्रुपचं नाव दिलं आहे बघा, आरोग्य मधुमेह मुक्ती. तर त्याच्यानंतर मी इथं बरोबर चिन्ह करणार आहे वरचं. तर क्रिएट ग्रुप झाला आपला. हा ॲक्टिव्हिटी करताय सर्वांनी. तर इथं आपला ग्रुप तयार झाला आहे, आरोग्य मधुमेह मुक्ती. तर या ग्रुपवरती आता बाकीची ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहेत. तर आता आपण काय करू, सर्वप्रथम या ग्रुपचे जे काही परमिशन आहेत, ग्रुप परमिशन, तर परमिशन ऑफ करूया. ग्रुप परमिशनमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुप सेटिंग हे बंद करायचं आहे. सेंड मेसेज पण बंद करायचं आहे. ॲड अदर मेंबर हे फक्त चालू राहू दे. ओके,
हे एवढं परमिशन बघा सर्वांनी. ह्याचा काही स्क्रीनशॉट घेता येते असेल तर घेऊ शकता सर्वांनी. ओके, हे झालं ग्रुप परमिशन. ग्रुप परमिशन नंतर आपला जो काय इथं डी पी आहे ह्या डी पीचा एक फोटो ठेवायचा आपल्याला, आरोग्य मधुमेह मुक्ती. ओके, ह्या ग्रुपला डी पीचा फोटो कोणता ठेवायचा आहे, तर मी काय करेन, पहिला या ग्रुपचा डी पीचा फोटो माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यातलाच मी एक सिलेक्ट करून ठेवेन. आणि तुम्हाला मी नंतर काय करतो सर्वांना, ही झूम मीटिंग झाली की तुम्हाला मी झूम मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला मी काय करेन, एखादा ब्लँक फोटो मी तुम्हाला पाठवून देतो, त्याच्यामध्ये तुमचा नंबर टाका आणि तो तुम्ही हे करा, सेव्ह करा. ओके, तर मी हा काय करतो आहे, आरोग्य मधुमेह म्हणून असा ग्रुप आहे, तर त्याचा हा डी पीचा लोगो लावत आहे. ओके, हा आला बघा इथं डी पीचा फोटो. संपर्क करा, इथं आपला नंबर पाहिजे. हा जो नंबर आहे इथं आपला प्रत्येकाचा नंबर तिथं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला डी पीचा फोटो ठेवल्यानंतर ग्रुपचा उद्देश म्हणजे ॲड ग्रुप डिस्कशन आहे बघा. हा ग्रुप का बनवला आहे, तर हे ॲड ग्रुप डिस्कशन ठेवायचं आहे. तर मी काय करेन, पहिला माझ्याकडे दुसरा ग्रुपचा जो उद्देश आहे तो मी काय करेन, पहिला कॉपी करेन. मीटिंग फास्ट होते का सांगा सर्वांनी. मीटिंग फास्ट होत नाही ना, सांगितलेलं समजते ना सर्वांना. समजतंय. हा ओके सर, यस ओके. आता मी काय केलं आहे, ग्रुपचा जो उद्देश आहे तो कॉपी केला आहे. तर मी काय करेन, आपला 13 एप्रिलचा जो ग्रुप आहे त्याच ग्रुपला मी हे केलेला आहे, ग्रुपचा उद्देश टाकलेला आहे. चला मग मी ग्रुपचा डी पीचा फोटो पण टाकेन ह्या ग्रुपला, म्हणजे जे लोक ऑन द करत आहेत स्क्रीन, तर त्यांनी ते ग्रुपचे डी पीचे फोटो पण एडिट करून तो ग्रुपला डी पी लावा. ओके, मी इथं तुम्हाला ग्रुपचा डी पीचा फोटो पाठवतो, 1-2 आत्ता तर एक पाठवतो मी, बाकीचे आणखीन पाठवून देतो तुम्हाला. ओके, ओके, इथं डी पीचा फोटो पण पाठवला आहे. तर चला मग इथून आपण ग्रुपचा उद्देश जो आहे तो कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर जो आपण ग्रुप बनवला आहे आता सध्या, कुठं आहे बघतो मी ग्रुप, तो आरोग्य मधुमेह मुक्ती. ओके, तर या ग्रुपला मी जाऊन काय करेन, ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुपचा उद्देश काय आहे तर तो तिथं टाकेन मी. मग ह्याच्यामध्ये काय नंबर एडिटिंग वगैरे असेल तर तुम्ही इथं करू शकता. काय उद्देश दिला आहे बघा, आरोग्य हीच खरी धनसंपदा. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी पडल्यावर त्याचा विकार दूर करणे हे आयुर्वेदाचे मुख्य ध्येय आहे. बरोबर, अशा पद्धतीने हा लेख टाकलेला आहे. हा लेख जो एखादा व्यक्ती वाचेल तर तो व्यक्ती हा ग्रुप जॉईन केल्यानंतर एक समाधान मानेल. ओके, तर हे झालं, आपण ग्रुपचा उद्देश केला, ग्रुपचं डी पी ठेवला, ग्रुपचं नाव टाकलं. ओके, ग्रुप परमिशन पण आपण केलेले आहेत. ओके, चला, तर आता हा झाला आपला ग्रुप. तर आपण दररोज जाहिरात करताना काय करायचं आहे, दररोज सकाळी आपण काय करायचं आहे, किंवा डेलीमध्ये या ग्रुपमध्ये तुम्ही डायरेक्ट लोक ॲड करू शकता. ओके, तर या ग्रुपवरती तुम्हाला आत्ता तुम्ही फक्त 20 लोकांना जॉईन केलं आहे. बरोबर, आता मी तुम्हाला सांगताना फक्त 11 लोकांना जॉईन केलं आहे. तर मला उद्या काही लोकांना उद्या जॉईन करायचे आहेत, तर त्यावेळेला मी काय करू शकतो. ओके, ओके, इथं ॲड मेंबर म्हणून आहे. सर्वांनी आणखीन एकदा बघा, इथं ग्रुपला टच करायचं. टच केल्यानंतर स्क्रीन वरती ढकलायची. वरती ढकलल्यानंतर ॲड मेंबरमध्ये जायचं. आपले जे काही कॉन्टॅक्टमधली लोकं आहेत ती लोकं इथं दिसतील आपल्याला. ओके, ते आता डाउनलोड होऊ दे.
ॲड मेंबरमध्ये गेल्यानंतर तुम्ही जी लोक राहिलेत त्या बाकीच्या लोकांना तुम्ही दररोज ॲड करू शकता. इथं दररोज डेली ॲड करत असताना 20-30 लोकांना जॉईन करा. मग जॉईन केल्यानंतर तुम्हाला ती लोक तुमच्या ग्रुपवरती कायमस्वरूपी राहतील. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करा. माझा आता ग्रुप जास्त आहेत त्यामुळे इथं स्क्रीन फिरत राहणार आहे. ओके, तर कळालं सर्वांना. इथं ॲड मेंबरमध्ये जायचं, इथं तुमची स्क्रीन डाउनलोड होते, म्हणजे कॉन्टॅक्ट लिस्ट डाउनलोड होते. त्यातील जे काय राहिलेली लोक आहेत त्या सर्वांना कसं या ग्रुपवरती आपल्या घेता येईल एवढं बघा. ओके, चला तर मग आता हा जो ग्रुप बनवला आहे आपण, तर या ग्रुपवरती आपण जी लोक जॉईन झालेत, समजा आता इथं 11 पर्सन आहेत बरोबर. मग ह्या 11 पर्सनना किंवा आता तुम्ही 20-30 आहेत, उद्या तुमचे 200 होतील, 300 होतील. ओके, तर या लोकांना आपण या ग्रुपवरती जोडून राहण्यासाठी आपण एक नवीन ॲक्टिव्हिटी करतो. तर आपण काय करतो, तर या ग्रुपवरती आपण अशा ॲक्टिव्हिटी करतो. दाखवतो तुम्हाला मी माझा ग्रुप ओपन करून दाखवतो तुम्हाला. डेली आपण ॲक्टिव्हिटी काय करायच्या असतात ग्रुपवरती. आता माझा हा 19 नंबर ग्रुप आहे. तर बघा मी या ग्रुपवरती काय केलेलं आहे, कुरिअर केलेले फोटो पाठवलेत बघा इथं. ओके, इथं दिले बघा, आज फॉर्म्युले ऑर्डर केलेल्या लोकांची कुरिअरचे डॉक्युमेंट नंबर पाठवले आहेत. ओके, म्हणजे ह्या लोकांना एक बाबा कळावं की बाबा ह्यांचं कुरिअर पण होतं आहे. त्याच्यानंतर मी एक रिझल्टचा व्हिडिओ पाठवला आहे बघा. हा रिझल्टचा व्हिडिओ आहे आणि तिथं कॅप्शनमध्ये दिलं आहे, वय वर्ष 43, आपल्या ग्रुपमधील सदस्य यांना आलेला शुगरवरती जबरदस्त रिझल्ट. ओके, तर हा दुसरा आहे आरोग्याचा लेख, ह्याला आरोग्याचा लेख म्हणतात. मी इथं दिलं आहे बघा, आरोग्यविषयी टिप्स, औषधाशिवाय जीवन. ओके, लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे. तर आपण काय करायचं आहे, तर हा जो आरोग्याचा लेख आहे तो कॉपी करायचा आहे. ओके, तर मी काय करेन, माझा जो ग्रुप आहे या ग्रुपची लिंक पहिला तुम्हाला मी हाय आपल्या ग्रुपला टाकतो. ओके, 13 एप्रिल जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मी हा आरोग्याचा लेखच टाकणार आहे. तर तुम्ही या लेखच्या खाली जी काही लिंक येत्या इथं जॉईन ग्रुप, तर प्रत्येकाने हा ग्रुप जॉईन करा. ओके, जॉईन केल्यानंतर काय करा, हा लेख कॉपी करा. ओके, कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचा. बॅग घेतल्यानंतर जो आपण आत्ता ग्रुप तयार केला आहे, आरोग्य मधुमेह. ओके ओके, हा मी ग्रुप आर्चिवमध्ये घेतो इकडे साईडला. तर हा जो ग्रुप आहे, तर या ग्रुपवरती मी तो आरोग्याचा लेख पेस्ट करणार आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर इथं आलं बघा, निरोगी जीवन सुखी जीवन 111. तर हा 111 हा माझ्या ग्रुपचं नाव आहे. तर मी काय करेन, पहिला या ग्रुपची लिंक कट करेन. मग तुम्हाला पण सर्वांना काय करायचं आहे, आरोग्याचा लेख पेस्ट केला की त्या ग्रुपची लिंक कट करायची आहे. ओके, तर तुम्ही पण सर्वांनी प्रथम हे आरोग्याची ग्रुपची लिंक कट करा. कट केल्यानंतर काय करायचं, इथं वरती मोबाईल नंबर आहे बघा. ओके, तर हा नंबर पण तिथून काढायचा आहे. तर हा काढल्यानंतर तुम्ही इथं तुमचा नंबर टाकायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही इथं नंबर काढायचा आहे. मग वरती आणखीन काय नाव वगैरे नंबर कोणाचा आहे का बघायचं नाही आहे. तर इथं आपला नंबर टाकला, जॉईन व्हा म्हणून दिला आहे. इथं आता तुमच्या ग्रुपची लिंक यायला पाहिजे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, ग्रुपची लिंक कॉपी करणं हा सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे भरपूर जणांना जमत नाही. तर आपण काय करायचं, इथं ग्रुपला वरती टच करायचं आहे, ग्रुपच्या डीपीला. ग्रुपला टच केल्यानंतर स्क्रीनवरती स्क्रोल करायचे आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं इन्व्हाइट व्ह्यू लिंक म्हणून ऑप्शन येतो आहे. आता माझ्या फक्त व्हॉट्सअपला जरासं छोटासा प्रॉब्लेम आहे. इथं जर मी इन्व्हाइट लिंकमध्ये गेलं तर हे बॅक होतं आहे. पण तुम्हाला इन्व्हाइट लिंकमध्ये कॉपी लिंक असा ऑप्शन येतो आहे बघा. तर तिथून कॉपी लिंक करायची आहे. आता हे माझं बॅक होतं आहे म्हणजे मला व्हॉट्सअपला जरा प्रॉब्लेम आहे, कारण हे साधं व्हॉट्सअप आहे आणि याच्यावरती जवळजवळ 1200 ते 1300 ग्रुप आहेत. मग मला कोणाचीही ग्रुप लिंक कॉपी करता येत नाही. ओके, तर तुम्ही ती तिथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर 2दा-3दा बाहेर या. आल्यानंतर तुम्ही जी काही लिंक कट केल्या तर ती लिंक तुम्ही इथं टाकायची आहे. ओके, आलं बघा, म्हणजे इथं आता आली का स्क्रीन सर्वांनीच बघा, निरोगी जीवन सुखी जीवन असं तिथं आलं बघा प्रत्येकजण. ओके, तर आता हे सेंड करायचं आहे इथं.
म्हणजे तुमचा ग्रुपचा DPचा फोटो आणि आरोग्याचा लेख हे असं एकत्रित दिसलं पाहिजे. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं हे झालं इथं. ओके, तर या आरोग्याच्या लेखचा फायदा काय होतो, म्हणजे या ग्रुपला जे काय आपले सभासद जॉईन आहेत किंवा ज्यांना आपण जॉईन केलं आहे, तर ते सभासद हे आरोग्याचं लेख वाचत राहतील. म्हणजे आपण काय केलं आहे, आपण प्रोडक्टची जाहिरात करावलं हे त्यांना दाखवत नाही आहे त्या लोकांना. मग त्याच्यासाठी असे दररोज आरोग्याचे लेख आहे ते दिवसभरात 2-3 तुम्हाला भेटतील आमच्याकडून. मग आमच्याकडून ग्रुपचा लेख आला की तुम्ही एडिट करून तुमच्या ग्रुपला टाकायचा आहे. ओके, तर आणखीन ह्या लेखचा फायदा काय होणार आहे आपल्याला, जे काय आपल्याकडं अनोळखी लोक आहेत त्या अनोळखी लोकांच्याकडं पाठवण्यासाठी, किंवा दुसरे जे काय अदर ग्रुप असतात त्या ग्रुपवरती पाठवण्यासाठी ह्या आरोग्याच्या लेखचा फायदा होणार आहे आपल्याला. ओके, तर हा आरोग्याचा लेख अदर ग्रुपला कसा फॉरवर्ड करायचा हे आपण बघणार आहे. बरोबर, तर आपण या ग्रुपवरती आपण ऑलरेडी शेअर केलेच, पण माझ्याकडे आता समजा एक 500 ग्रुप आहेत. कोणाकडे 5 असतील, कोणाकडे 10 असतील, कोणाकडे 200 असतील. मग त्या ग्रुपवरती आपण सकाळी काय करायचं आहे, म्हणजे आरोग्याची काळजी असणारे लोक असतात ते सकाळी मॉर्निंगला उठलेले असतात. बरोबर, मग त्यांच्यापर्यंत जर हा आरोग्याचा लेख गेला की औषधाशिवाय जीवन, तर ते लोक आपल्या ह्या ग्रुपला जॉईन होतील. मग जॉईन झालेल्या लोकांना आपण काय करतो आहे, आरोग्याची टिप्स पाठवतो किंवा आपल्या प्रोडक्टची जाहिरात पण करतो. मग असे तुमच्या ग्रुपला अदर जी लोक आहेत ते नाही म्हणलं तरी 50 ते 100 लोक तुमच्या ग्रुपला दररोज जॉईन व्हायला पाहिजेत. आणि तुमचा आठवड्याला एक 4 ग्रुप 1000 लोकांची कपॅसिटी असते. असे तुमचे एक आठवड्याला एक ग्रुप, असे महिन्याचे 4 ते 5 ग्रुप तुमचे फुल झाले पाहिजेत. जेवढे तुमचे ग्रुप जास्त फुल होणार तेवढं तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट वाढणार आहे. आणि त्या ग्रुपवरती तुम्ही जे रिझल्टचे ऑडिओ व्हिडिओ कस्टमरला आपण टाकणार आहे, मग ते बघून तुम्हाला इन्क्वायरी चालू होणार आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा ग्रुप आहे. आणि या ग्रुपवरती येणारा आरोग्याचा लेख, तर हा लेख आपल्याला अदर ग्रुपवरती कसं टाकायचं, तर इथं फॉरवर्डचा ऑप्शन आहे. मग इथून फॉरवर्ड करा. इथून फॉरवर्ड केल्यानंतर 5-5 लोकांना सिलेक्ट करत पाठवा. ओके, माझ्याकडं 1000-1200 ग्रुप असल्यामुळे इथं वेळ लागतो. ओके, तरी पण आलेलं आहे. ओके, इथं आहे बघा आता माझ्याकडे ग्रुप उपसरपंच तालुका, 2, 3 नंबर 4 नंबर असे आहेत. बिझनेस टाइम्स, टायगर ग्रुप, ओके, आदिवासी ग्रुप. ओके, तर ह्या 5 लोकांना झाल्यानंतर मी याचं पाहिलं आहे. ओके, 5 लोकांना गेलं, आणखीन 5 लोकांना आठवत आहे. असं डेली जाहिरातीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा आरोग्य लेख पाठवायचा. ओके, मी आता 5 लोकांना आणखीन पाठवणार आहे. मग तुम्ही पण अशा पद्धतीने हे फॉरवर्ड करायचं आहे. म्हणजे आरोग्याचा लेख आपल्या ग्रुपला एडिट केला, तिथं फॉरवर्ड केला की तो तिथेच न ठेवता जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपल्याला पाठवायचे आहेत. बरोबर, मग त्याच्यासाठी आपल्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप पण पाहिजेत. तर आता सर्वजण शांत आहेत, मला काय माहीत नाहीत की सर्वजण जॉईन आहात का जेवायला गेला आहे, कारण मला झूमची लिंक दिसत नाही. तर सर्वांनी एक 2 मिनटामध्ये किंवा 1 मिनटामध्ये फास्ट रिप्लाय द्यायचा आहे. तुमच्याकडे ऑर्डरचे ग्रुप किती आहेत हे सर्वांनी सांगायचं आहे. मला ऑर्डरचे ग्रुप कुणाकडे किती आहेत त्याने आकडा सांगायचा आहे प्रत्येकाने. माझ्याकडे 10 आहेत, माझ्याकडे 50 आहेत, माझ्याकडे 20 आहेत, माझ्याकडे नाहीच आहेत, असा पण रिप्लाय देऊ शकतात सर्वांनी. म्हणजे तुम्ही रिप्लाय द्या त्या वेळेमध्ये मी पाणी पितो. ओके, आमच्याकडे 10 आहेत. माझ्याजवळ पण 10 आहेत. ओके, आणि जे बोलले ना त्यांच्याकडे ग्रुपच नाहीत का जेवत मीटिंग करालेत? चालेल, अशा प्रकारे हे तुम्ही पाठवू शकता. इथं हा लेख जास्तीत जास्त 10 ग्रुप आहेत ज्यांच्याकडं, त्यांनी हा जो आरोग्य लेख आहे हा 10 लोकांना पाठवा, 10 ग्रुपवरती टाका, जे तिथून अनोळखी लोक तुमच्या ग्रुपला जॉईन होतील. ओके, तर हा झाला आपला आरोग्याचा लेख फॉरवर्ड करण्याचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण आता जाणार आहोत, कुणाकडे 10 ग्रुप आहेत,
कुणाकडं ग्रुपच नाही आहेत. तर आता माझ्याकडं जर सांगायला गेलं तुम्हाला, तर आता बघा हे माझं व्हॉट्सअप आहे. आज तुम्हाला स्क्रीन शेअर केल्या. ओके, तर हे माझे ग्रुप फक्त बघा. आता हे कसं हे ब्लॅक पडलं आहे. ओके, हे सगळे ग्रुप आहेत याच्यामध्ये. ओके, तुम्हाला दुसरी स्क्रीन घेतो, माझं दुसरं व्हॉट्सअप घेतो. ओके, बघा हे माझे ग्रुप आहेत. बघा हे ऑदर ग्रुप आहेत माझ्याकडं. सर्वांनी बघा ऑदर ग्रुप माझे. हे जे अकाउंट मी ओपन केलं आहे, एका मोबाईलमध्ये मी 3 व्हॉट्सअप वापरतो आहे. त्यातलं हे तिसरं व्हॉट्सअप आहे. आणि याच्यावरती 500 ग्रुप आहेत. किती? 500 ऑदर ग्रुप आहेत. बघा हे सर्वांना दिसते का? मग ह्या ग्रुपवरती मी दररोज आरोग्याचा लेख पाठवते. ओके, ह्यातला आरोग्याचा एक हा बघा, मी आता हा ग्रुप ओपन केला आहे आणि याच्यावरती मी 3 एप्रिल रोजी हा आरोग्याचा लेख टाकला आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये दिले बघा, तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती पाहिजे हे जाणून घ्या. आता समजा या ग्रुपवरती 607 लोक आहेत. मग ह्या 607 लोकांपैकी किती जणांना हा आरोग्याचा लेख आवडतो आहे, ती लोक आपल्या ग्रुपला काय करतील, इथं जॉईन ग्रुप म्हणून जॉईन करतील. ओके, मग असे तुमच्याकडं ग्रुप जादा पाहिजेत. तर मी आज एक तुम्हाला नवीन फंडा सांगणार आहे. हे माझ्याकडं ग्रुप कसे वाढलेत, ह्याच्यामध्ये 500 आहेत. तर मी ऑलरेडी 4 मोबाईल वापरतो आहे आणि 4 मोबाईलवरती माझे 8 अकाउंट आहेत व्हॉट्सअपचे. तर 8 अकाउंटवरती जर व्हॉट्सअपचे ग्रुप काढायला गेले तर 4000 ग्रुप आहेत. ओके, हे बघा हे माझं हँग झालं आहे, म्हणजे झूम मीटिंग चालू आहे, नेट चालू आहे, तर हे मला ग्रुप दिसत नाहीत. म्हणजे एवढे ग्रुप माझ्याकडे आहेत. तर तुमच्याकडं प्रत्येकाकडं ते ग्रुप पाहिजेत. ओके, तर मी काय करेन, तुम्हाला व्हॉट्सअपवरचे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे, ते गुगलवरनं कसे घ्यायचे, तर ती ट्रॅक सांगणार आहे तुम्हाला मी. तर सर्वांनी काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप ऑर्डर कसे घ्यायचे, तर गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर इथं आहे बघा जय टायगर व्हॉट्सअप ग्रुप. ओके, मग मी टायगर ग्रुपचे व्हॉट्सअप ग्रुप लिंक घेणार आहे. तर इथं ओपन केलं मी टायगर ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप लिंक. ओके, इथं आता टायगर ग्रुपचे जेवढे ग्रुप असतील ते सगळे काय होणार आहेत, इथं डाउनलोड येणार आहेत. ओके, इथं दिसणार आहेत. हे आलं बघा, इथं असे ग्रुप येणार आहेत. हे आलं बघा, भारत सुलतानपूर लाईव्ह न्यूज, पल पल की खबरे. ओके, मग आपल्याला शक्यतो मराठी घ्या, इंग्लिशमध्ये असेल तर नको. ओके, जाऊ दे, हे आपण बॅग घेऊया परत आणखीन. हे असे ग्रुप येतात. ओके, तर मी तुम्हाला मराठीच प्रॉपर सांगतो म्हणजे लक्षात येईल. ओके, हे आहे बघा, कायमस्वरूपी गजकर्ण, खरूज आणि खाज कमी करण्यासाठी. ओके, मग हा जॉईन ग्रुप. ओके, तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता. त्याच्यानंतर इथं ऑप्शन येणार आहे असा जॉईन ग्रुप. मग इथं जॉईन ग्रुप करायचा. आता हे माझं व्हॉट्सअप बॅन आहे, मग ते झालं नाही आहे. मग तुम्ही पण त्या प्रकारे करू शकता. महाराष्ट्र उद्योजक हे जॉईन ग्रुप करा. जॉईन ग्रुप म्हणल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन येतील. जॉईन ग्रुप हे डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपला ॲड होईल. आता माझं काय झालेलं आहे, माझा मेन नंबर आहे त्याचं व्हॉट्सअप बंद आहे, त्याच्यामुळे हे बॅनचा व्हॉट्सअप येते. नाहीतर तुम्ही डायरेक्ट त्या ग्रुपला जॉईन झालेलं दिसत आहे. राजसाहेब ठाकरे समर्थक, इथं जॉईन ग्रुप, असं प्रत्येकाने तुम्ही जॉईन करू शकता. 2 ऑप्शन दाबले की तुम्हाला तो ग्रुप जॉईन होतो आहे. ओके, म्हणजे अदर ग्रुप तुम्हाला मिळवण्यासाठी हा फंडा वापरायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. ओके, सुविधा ऑनलाईन सेंटर, असे भरपूर ग्रुप आहेत तुम्हाला ते इथं बघायला मिळतील. विटो माझा, विटो सावळा, इथं 2 ऑप्शन येतात, जॉईन ग्रुप, शेअर ऑन. मग इथं शेअर ऑन जरी केला तरी तुम्हाला त्याची लिंक शेअर होत्या. मग मी तुम्हाला अशा एक लिंक तुम्हाला पाठवतो 13 ह्याला, 13 एप्रिलच्या इथं शेअर करतो. ओके,
तर तुमचं डायरेक्ट जर व्हॉट्सअपला जॉईन होत नसेल तर तिथून तुम्ही ते शेअरसुद्धा करू शकता व्हॉट्सअप ग्रुप लिंक. मग तशा ग्रुप लिंक माझ्याकडे आल्या की त्या पण मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देईल प्रत्येकांना. मग प्रत्येकाने त्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही त्याच्यावरती जाहिरात करू शकता. ओके ओके, हे लोडिंग होत आहे. तर तुम्हाला तिथं शेअर ऑप्शनमध्ये गेला तर हे कळेल. ओके, आरोग्य मंत्रा 47 आले बघा. हे असे ग्रुप येणार आहेत. तुम्हाला मी काय करेन, सर्वांना कुठले ग्रुप आपल्याला घ्यायचे आहेत जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज हे सगळं मी तुम्हाला सांगेन. ओके, मेडिकल पे मिलेगा तुझे, मेडिकल पे सर्वांना कळालं मी जे काय हे सांगितलं आत्ता. ओके, स्क्रीन स्टॉप करतोय मी. तर सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप कसा बनवायचा, त्या ग्रुपला DPचा फोटो कसा ठेवायचा, उद्देश कसा ठेवायचा, त्याचं परमिशन काय ऑन ठेवायचं काय ऑफ ठेवायचं, बरोबर. त्याच्यानंतर त्या ग्रुपला लेख कसा कॉपी करून कसा एडिट करायचा. ओके, हे सांगितलं आहे. आता मी तुम्हाला प्रत्येकांना 13 एप्रिल जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती काय करेन, आरोग्याचा लेख टाकेन. मग तो ग्रुप तुम्ही चेक करा. त्या ग्रुपवरती जो आरोग्याचा लेख आला आहे तो लेख तुम्ही कॉपी करून तुमच्या ग्रुपवरती एडिट करा. जर कोणाला नाही समजलं तर तुम्ही परत कॉल करू शकता मला. ओके, आणखीन एक सांगण्याची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी एक 2000+ ग्रुप पाहिजेत. एकच मिनटं, ग्रुपची लिंक. ओके अजय सर, मी सांगतो मला. ओके, हे स्क्रीन शेअर करतो मी. ओके, स्क्रीन शेअर केली. ओके, ओके, मी आता हा आरोग्याचा लिंक इथं कॉपी केला आहे. तर मी ही ग्रुपची लिंक कट केली इथून. ओके, कट केली, तुम्ही पण कट करा. ओके, कट केली. ग्रुपची लिंक कॉपी करण्यासाठी तुम्हाला ह्या ग्रुपला टच करायचं आहे. टच केल्यानंतर स्क्रोल करायचं आहे वरती. स्क्रोल केल्यानंतर इन्व्हाइट व्ह्यू लिंक. आता हे इथून बाहेर पडते माझं. इन्व्हाइट व्ह्यू लिंकमध्ये गेला असं की कॉपी लिंक म्हणून ऑप्शन येते बघा. अजय सर ऐकताय, तुम्ही बघताय स्क्रीन. कॉपी लिंक म्हणून ऑप्शन येतो, तिथून ती लिंक कॉपी करायची. ओके, कॉपी लिंक म्हणा आणि इथं ती लिंक पेस्ट करा. ओके, तिथं लिंक कॉपी केली की इथं दाबून धरून पेस्ट करा. येते का बघा अजय सर. कॉपी केल्यानंतर इथं पेस्ट करा. तुमच्या ग्रुपचा नाव आणि DPचा फोटो इथं आल्यानंतर हे सेंड करायचं आहे. ओके, मग अशा प्रकारे तुम्ही करू शकताय. कॉपी तर करता आली तिथून अजय सर. झालं तुमचं, समजलं ना. येस, सोपं आहे ते, काय अडचण नाही. हां, आता आणखीन काय करायचं आहे तुम्हाला. आणखीन आता स्क्रीन शेअर केल्या तर मी तुम्हाला एकच मिनटं, तुम्हाला हा जो लेख पाठवला आहे तसाच आणखीन एक लेख पाठवतो. तुम्ही ज्यांनी ग्रुप बनवला आहे त्यांनी त्याचं प्रॅक्टिस करा की बाबा खरोखर ते करता येईल का. तर उद्यापासून तुम्हाला त्या ग्रुपवरती भेटणार आहेत आरोग्याचे लेख. आता हा एक लेख आहे आरोग्याचा, मी कॉपी करतो आणि त्याच ग्रुपला टाकतो आहे मी. म्हणजे ज्यांनी ग्रुप बनवले त्यांनी हे जमते का बघा. प्रॅक्टिससाठी आज आरोग्याचे लेख एडिट करायचे आहेत. एक 2 आरोग्याचे लेख टाकतो मी तुम्हाला सर्वांना. ज्या सभासदांनी ग्रुप बनवला आहे त्या लोकांनी ह्या 3 आरोग्याचे लेख आहेत ते आपल्या ग्रुपला कॉपी पेस्ट करा. ज्या लोकांनी ग्रुप बनवला आहे आपल्या सिनियरला त्या ग्रुपमध्ये ॲड करा. म्हणजे आरोग्य धनसंपदा, आरोग्य मधुमेहमुक्ती असे ग्रुप केलेत, आपल्या सिनियरला त्या ग्रुपवरती जॉईन करा. आणि तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटी करताय मग तुम्हाला मी हे 2 लेख, पोटाच्या तक्रारी साफ करण्याचे 13 प्रभावी उपाय आणि
शरीराचे मेटाबॉलिझम कमी झालं तर शरीरात वाढते चरबी. हे 2 आरोग्याचे लेख त्या ग्रुपवरती एडिट करा. म्हणजे तुमच्या सिनियरला दिसेल की बाबा तुम्ही ते एडिटिंग व्यवस्थित केले का, त्याच्यामध्ये ग्रुपची लिंक तुम्ही व्यवस्थित टाकल्या का, तुमचा मोबाईल नंबर आहे का. ओके. आणि तुमच्याकडं अदर ग्रुपचं जे मी सांगितलं तुम्हाला, तर त्या प्रकारे तुम्ही ते गुगलवरती जाऊन व्हॉट्सअप ग्रुप लिंक घ्या. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते ग्रुप सर्च करायचे आहेत, मग त्याच्यामध्ये तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज तुम्ही ग्रुप सर्च करू शकता. शेतकऱ्यांचे, औद्योगिक संस्थांचे, MLM मार्केटिंगचे, मग ते कोणते कोणते ग्रुप सर्च करायचे, तर त्याच्याविषयी जे काही टिप्स आहेत तर त्या मी तुम्हाला उद्या किंवा नंतर कॉल झाल्यावरती तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती पाठवेन की तुम्हाला कोणते कोणते ग्रुप शोधायचे आहेत. ओके. समजलं सांगितलेलं मी सर्वांना इथंपर्यंत आत्तापर्यंत ओके कळालं ना. सर. हां, पूर्णतः समजलं. समजलं ना. चला मग आता आपण नेक्स्ट जाऊया. तर आपल्याला मी जे काय अदर ग्रुप सांगितले आहेत, माझ्याकडे 4000 ग्रुप आहेत. तर कमीत कमी तुम्ही 10,000 ग्रुप व्हॉट्सअपवरती पाहिजे तुमच्या. म्हणजे 2000 ग्रुप एकाच अकाउंटला नाही, तर तुम्ही मल्टिपल अकाउंट वापरू शकता व्हॉट्सअपसाठी. म्हणजे आता बघा, बिझनेस आपला जर वाढवायचा असेल तर आपण आपल्या मोबाईलमध्ये फक्त WhatsApp वापरतो ना. नॉर्मली कसं आपल्याला आजपर्यंत व्हॉट्सअपचा फायदा झालेलाच नाही आहे, किंवा काही लोक करत असतील, बरोबर. तर आपला बिझनेस एकमेव वाढवायचा असेल तर व्हॉट्सअपचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे. आता आपला एकच मोबाईल असतो, त्याच्यामध्ये 2 सिम कार्ड असतात, बरोबर. त्याचं एकच व्हॉट्सअप चालू असते. तर आपण काय करतोय, एकच व्हॉट्सअप वापरतोय. तर प्रत्येकाने काय करा, आपल्या मोबाईलमध्ये जेवढे सिम कार्ड आहेत तेवढे व्हॉट्सअप चालू करा. म्हणजे नॉर्मली आपण सिम कार्डच वापरतो, तर 2 व्हॉट्सअप चालू करा. एक रेग्युलर जो नंबर आहे तो फक्त बिझनेससाठी वापरा. ओके. रेग्युलर नंबर आहे तो बिझनेससाठी वापरा. आणि दुसऱ्या सिम कार्डचं जे व्हॉट्सअप आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला आत्ता कसं व्हॉट्सअपवर गुगलवरती ऑनलाईन ग्रुप घ्या म्हणून सांगितलं. ओके. मुक्तीची, वेदनामुक्तीची, आपले जे काही प्रोडक्ट आहेत, प्रोडक्टची जाहिरात तुम्ही तिथं करू शकणार आहे. त्यामुळं कमी तुमच्याकडे 2000 व्हॉट्सअपचे ग्रुप पाहिजे आणि एकापेक्षा जास्त अकाउंट व्हॉट्सअप तुम्ही वापरायचे आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं तुम्ही बिझनेससाठी वापरा आणि दुसरं आहे ते साधं व्हॉट्सअप वापरा. जे बिझनेस आणि दुसरं साधं व्हॉट्सअप आहे त्याच्यावरती ग्रुप वाढवा. मग बिझनेस व्हॉट्सअपवरती पण एक 100-200 ग्रुप तुम्ही ठेवू शकता. ओके. आणि आणखीन एक फायदा काय करायचा आहे सगळ्यांनी, आपल्या घरी पण एक मोबाईल असतो, बरोबर. आपल्या मिसेसचा, मित्राचा, भावाचा, मुलांचा मोबाईल असतो ना प्रत्येकाकडे. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. एक बघायला तर 100% 10% लोकांना फक्त मोबाईल नाही, 90% लोकांचा मोबाईल आता ह्या आजच्या जमान्यामध्ये आहे, बरोबर. ते जर एवढचा लास्ट बघायला गेलं तर असतात. आणि काय उठलं काय बघतो, पहिलं व्हॉट्सअप बघतो, बरोबर. मग ह्या तर आपल्याकडे जेवढे आहे त्या प्रत्येक व्हॉट्सअपवर ग्रुपचे जे काही आरोग्याचे लेख आहेत ते जास्तीत जास्त त्यावरती. जो व्यक्ती ज्या अकाउंट काढेल, ज्याचा ग्रुप घेईल, त्याचा बिझनेस भविष्यामध्ये वाढणार आहे. त्या व्यक्तीला दिवसभरात 10-20 येत आहेत. आणि तोच व्यक्ती परफेक्ट होणार आहे जो कॉल आल्यानंतर आपल्या सिनियरची मदत घेणार आहे. जे तुम्ही काम करत असताना तुम्हाला एखाद्या कस्टमरचा कॉल आला तर तुम्ही स्वतः बोलायचं नाही आहे, तर ते बोलण्यासाठी आपल्या सिनियरची मदत घ्यायची आहे. ओके. तर प्रत्येकाने मी सांगितलेल्या गोष्टी पथ्य पाळा. जेवढे काय अकाउंट आहेत तेवढे व्हॉट्सअप अकाउंट आपल्या बिझनेससाठी वापरा. ओके. दररोज जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाहिरात जायला पाहिजे, हे आपलं टार्गेट पाहिजे. म्हणजे जे काय आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहेत, स्टेटस आहे, तर त्याच्यामार्फत आपली जाहिरात जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत गेली पाहिजे. मग त्याच्यासाठी सकाळी तुम्ही लवकर 6 ते 9 या वेळेमध्ये व्हॉट्सअपवरती आरोग्याचं लेख व जाहिरात झाली पाहिजे. म्हणजे सकाळचं एक स्टँडर्ड टायमिंग आहे, सकाळी 6 ते 9 या वेळामध्ये ज्यांना आरोग्याची काळजी आहे ती सकाळी लवकर उठतात
ज्यांना फ्री वेळ आहे त्यांनी सकाळी व्हॉट्सअप बघतात, रात्रभर आपल्याला कोण रिप्लाय टाकला आहे काय. ओके, मग त्यासाठी सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये आपली जी काही जाहिरात आहे ती झाली पाहिजे. ओके, तर इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल, मी अशी आशा बाळगतो. समजलं सर्वांना इथंपर्यंत सगळं? व्हॉट्सअपचे अकाउंट किती हो, काढायचे, किती ग्रुप करायचे, कळालं ना? पूर्णतः समजलं. ओके, तर आता ऑनलाईनमध्ये आपण ऑनलाईनमध्ये आज आपण फक्त व्हॉट्सअपवरची माहिती घेतली. म्हणजे व्हॉट्सअपवरती ग्रुप कसा बनवायचा, ग्रुपचा DPचा फोटो, उद्देश, परमिशन, हे आपला हा बेस झाला आहे. म्हणजे उद्या तुम्हाला असे हजारो ग्रुप तयार करायचे आहेत. ओके, हा एक ग्रुप तयार झाला म्हणजे झालं नाही, तर तुमच्याकडे असे हजारो ग्रुप तुमचे स्वतःचे सेल्फ पाहिजेत. म्हणजे हजारो ग्रुप स्वतःचे झाले तर तुमचा बिझनेस तो वेगळ्या लेवलला जाणार आहे. ओके, तर हे झालं व्हॉट्सअपवरती फक्त आरोग्याचा लेख कसा कॉपी पेस्ट करायचा. तर उद्या पण आपली जो मीटिंग 1 तास असणार आहे, 9 ते 10 उद्या पण 1 तास आपण सर्वजण भेटणार आहोत. तर उद्याच्या सत्रामध्ये आपण जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे रिझल्टचे व्हिडिओ असतील, फोटो असतील, त्याच्याखाली लेख असेल किंवा रिझल्टचा ॲडिओ असेल, त्याच्याखाली लेख असेल, ते कसं स्टेप बाय स्टेप आपल्या ग्रुपवरती एडिट करायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला जो 13 एप्रिलला मी जो आरोग्याचा लेख टाकला आहे त्याच्यामध्ये जॉईन ग्रुप म्हणून ऑप्शन आहे. तर सर्वांनी तो आरोग्याचा ग्रुप जॉईन करा माझा. त्या ग्रुपवरती तुम्हाला उद्यापासून नवीन ॲक्टिव्हिटी बघायला मिळणार आहेत. मग त्या ग्रुपवरती समजा रिझल्टचा व्हिडिओ आला तर तो रिझल्टचा व्हिडिओ तुमच्या ग्रुपवरती कसा एडिट करायचा, एखादा रिझल्टचा ॲडिओ आला आहे त्याच्याखाली टेक्स्ट आला आहे ते तुमच्या ग्रुपवरती कसं कॉपी पेस्ट करायचं आहे, एखादा फोटो आहे त्याच्यामध्ये माझा नंबर आहे आणि लेख आहे त्या लेखमध्ये पण नंबर आहे, तर ते तुम्हाला कसं एडिट करायचं तुमच्या ग्रुपवरती, तर ते आपण उद्या शिकणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी पण उद्या सर्वांनी, आज जसे काय 22 लोक आहेत तसे सर्वांनी उद्याच्या सत्रामध्ये पण तुम्ही 9 ते 10 वेळ काढा. तुमचं जे काय रुटीन आहे त्याच्यामध्ये वेळ काढा उद्या 1 तास. तर आपण हे जे काही डिजिटल ट्रेनिंग आहे, म्हणजे आपलं जे काही काम डिजिटल आहे, तर हे आपण 7 दिवसामध्ये तुम्हाला ह्या डिजिटलमध्ये आम्ही परफेक्ट करणार आहे. मग तुम्ही 7 दिवस फक्त आम्हाला द्या, तुम्हाला परफेक्ट करायची जबाबदारी आमची आहे. ओके, त्या 7 दिवसानंतर जरी तुम्ही परफेक्ट नाही झाला आणि आम्हाला पुढं जर 1-2 दिवस 3 दिवस जरी झूम मीटिंग घ्यायला लावला तरी आम्ही तुमच्यासाठी वेळ काढून ही झूम मीटिंग घ्यायला तयार आहे. ओके, तर आज मीटिंगमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिकली करा. ज्यांनी लिहिल्यात त्यांनी मोबाईलवरती करा, स्क्रीनवरती करा. आणि ज्यांनी लिहून घेतलं आहे आणि प्रॅक्टिकली करताना काय अडचणी आल्या तर उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 10, उद्या 9पर्यंत, उद्या आपली झूम मीटिंग 9 वाजता आहे, त्यामुळे उद्या सकाळी 10 ते रात्री 9पर्यंत तुम्हाला माझा नंबर चालू असणार आहे. तर त्या नंबरवरती सर्वांनी कॉल करायचा आहे. माझा नंबर जो आहे तो मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर टाकतो आहे. तर हा नंबर असेलच सगळ्यांच्याकडं. माझा हा अल्टरनेट नंबर आहे आणि या नंबरचंच व्हॉट्सअप चालू आहे. तर हा नंबर सर्वांनी सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काम करताना काय अडचणी आल्या उद्या, किंवा तुम्ही नोटपॅडमध्ये जे लिहून घेतलं आणि ते प्रॅक्टिकली मोबाईलमध्ये करत असताना काय अडचणी आल्या तर उद्या सकाळी 10 ते रात्री 9पर्यंत तुम्ही मला कॉल करा. मी तुम्हाला पर्सनली झूम मीटिंग शेअर करू शकतो किंवा फोनवरती माहिती सांगून किंवा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करूनसुद्धा तुम्हाला आज झालेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो आहे. ओके, तर सर्वांनी वेळात वेळ काढून जी काही 1 तासाची मीटिंग शांतपणे ऐकला आणि याचा फायदा करून तुम्ही घेणार आहात त्याबद्दल तुमचं आणखीन एकदा अभिनंदन. ट्रेनिंग हे 1 तासाचं जे काही मी तुम्हाला छोटीशी माहिती दिली, तर ही माहिती कशी आवडली प्रत्येकाने फीडबॅक द्या. आणि मीटिंग झाली अशी मी सर्वांना सांगतो. सर्वांची ओढ भुकेकडं लागलेली आहे. तर सर्वांनी मीटिंग एंड झालेली आहे आपली. तर आपल्या प्रतिक्रिया द्या, कोणाला बोलायचं आहे त्याने बोलू शकता. आणखीन 5 मिनटं आहेत आपल्याकडं. 10:15पर्यंत मीटिंग चालू राहील. 10 मिनटामध्ये आणखीन कोणाला काय बोलायचं असेल, काही शंका असतील तर विचारू शकताय. ओके, फेसबुकवर ऍड कशी रन करायची? फेसबुकचं सांगणार आहे. आता व्हॉट्सअप झालं की नाही, व्हॉट्सअपवरती व्हिडिओ, प्रोडक्टचे फोटो वगैरे झाले की तिथूनच ते फेसबुकला कसं शेअर करायचं ते स्टेप बाय स्टेप घेऊ सर आपण. ओके, नाही, जे आपण पेड ऍड रन करतो, स्पॉन्सर्ड ऍड रन करतो, सांगतो की स्टेप बाय स्टेप सांगतो. आता आपण काय करावं, आपल्या पुढं ताट आत्ता आले बरोबर. मग त्या ताटामध्ये आपण आल्यानंतर पहिला काय खाणार आहे,
पहिला चपाती किंवा भाकरीच खाणार आहे ना, डायरेक्ट स्वीटचा मेनू आणा म्हणून सांगणार नाही आपण, बरोबर. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं शिकवेन मी. ओके, म्हणजे ह्या गोष्टी शिकला की तुम्हाला ते पेड ॲडचं सुद्धा मी सांगतो फेसबुकवरून. स्पॉन्सर ॲड कशी करायची, बिझनेस व्हॉट्सअपला प्रोफाईल कसं क्रिएट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन सर, काय अडचण नाही. ओके, तुम्हाला परफेक्ट करणं आणि तुमचं काम वाढवणं ही एकच आमची तळमळ आहे बस. बाकी तुम्ही आमच्याशी जोडून राहा. 3 वर्ष मी सांगितले तसं 3 वर्ष प्रत्येकाने द्या. हॅलो सर, महिन्याला हा बोला सर. मी काय म्हणतो आता ग्रुप तुम्ही म्हटलं व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्या अनाउन्समेंट जे आलंय ना, व्हॉट्सअप अनाउन्समेंट, जर ते बनवले तर कसं काय? आता अनाउन्समेंट मध्ये काय आहे सांगतो तुम्हाला. हा, अनाउन्समेंट, हा अनाउन्समेंटची जी फॅसिलिटी आहे ना, काय अनाउन्समेंटची फॅसिलिटी आहे ती फक्त साध्या व्हॉट्सअपला आहे, बरोबर. अच्छा, हा, साध्या व्हॉट्सअपला ती फॅसिलिटी आहे फक्त. आता प्रॉब्लेम काय येतो सांगतो तुम्हाला. अनाउन्समेंटमध्ये जर आपण जाऊन एक मेसेज टाकला तर जे शेतकरी वर्ग आहेत किंवा ज्यांना, जे अशिक्षित आहेत, ज्यांना त्या व्हॉट्सअपचं डब्ल्यू सुद्धा माहीत नाही आहे, बरोबर, अशी लोक पण त्या ग्रुपला असतात ना. मग त्या लोकांना जो एक मेसेज टाकला ना, तो अनाउन्समेंटमध्ये जाऊन ओपन करून बघत नाहीत. बरोबर कळालं का? म्हणजे एखादा व्हॉट्सअपचा मेसेज आला, आता तुम्ही रेग्युलर ग्रुप बघा आणि तो अनाउन्समेंटचा ग्रुप बघा, बरोबर. अनाउन्समेंटमध्ये काय होतं ते जाऊन बघावं लागतं, बरोबर. अनाउन्समेंटमध्ये जाऊन ओपन करून बघायला लागते. त्याच्यामुळे त्याचा फीडबॅक जास्त येत नाही. त्याचा फायदा काय होतो आपल्याला, की आपल्या ग्रुपला समजा एक 500 किंवा 1000 लोक जॉईन आहेत, तर ती लोक दुसऱ्या कोणाला दिसत नाहीत, बरोबर. म्हणजे तुमचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपला फक्त तुम्ही आणि मीच दिसणार फक्त. बाकीची जी काही 100 लोक आहेत त्या 100 लोकांना दिसणार नाही की त्या ग्रुपला किती लोक आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याकडनं डाटा चोरत असेल, समजा आपण आरोग्याचे लेख वाढवून जर समजा डेली 20-30 लोक आपल्या ग्रुपला जॉईन होत असतील आणि एखादा मार्केटिंगवाला आपल्या ग्रुपला जॉईन झाला आणि ह्या 20-30 लोकांना, किंवा तुमचा आपला ग्रुप वाढणार ना पुढे भविष्यात, 100चे 200 300 होणार, मग ह्या 300 लोकांना ती लोक पर्सनली मेसेज टाकू शकतात ना. मग असं होऊ नये म्हणून तुम्हाला अनाउन्समेंटचा ग्रुप फायदेशीर ठरतो. अच्छा, बरोबर. हां, मग त्याच्यावरती तुमचं वॉच पाहिजे की बाबा कोण मार्केटिंगवाला आपल्या ग्रुपला जॉईन झाला आहे, मग ग्रुपला जॉईन झालेल्या व्यक्तीला खरोखर गरज आहे का. मग ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती ग्रुपला जॉईन होते ना, तर त्याला ॲटो रिप्लाय म्हणजे वेलकम कॉल करायचं त्याला. मग हे स्टेप बाय स्टेप सांगतो मी तुम्हाला, तरी पण आत्ता थोडक्यात 2 मिनिटं सांगतो. आपल्या ग्रुपला समजा एक 20 लोक जॉईन झाले, तर त्या 20 लोकांना आपण काय एक वेलकम कॉल करणार आहे किंवा एक वेलकम मेसेज करणार आहे. सर, तुमचं अभिनंदन सर, तुम्ही आमच्या आरोग्याच्या ग्रुपला जॉईन झाला आहात. तर तुमच्या घरी कोण शुगरचे, व्यसनमुक्तीचे पेशंट आहेत का. तर तसं माहिती सांगून तर तो सांगेल की नाही, मला लेख आवडला म्हणून मी जॉईन झालो. मग त्याला आपण सांगायचं आहे, सर तुमच्या ओळखीमध्ये, मित्रमंडळीमध्ये जर कोण आढळलं शुगरचं, व्यसनमुक्तचं पेशंट असेल तर माझा नंबर या नावानं सेव्ह करा आणि तुमचा पण नंबर मी सेव्ह करतो. मग असं त्याला एक कॉल करायचा आणि त्याला हे करायचं. म्हणजे तुमच्याकडं नंबर सेव्ह झाला, उद्या भविष्यात तो ग्रुप तुमचा बंद जरी पडला, मी काय म्हणतोय, काही लोकांनी रिपोर्ट मारून तो ग्रुप जरी बंद पडला तरी त्या 500 लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे ना. कळालं का? मग असा हे बेनिफिट आपल्याला होणार आहे. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्याच ॲक्टिव्हिटी सांगतो मी, काय अडचण नाही. मग अनाउन्समेंटचा फायदा आधी होत होता, पण अनाउन्समेंट काय नाही केलं तर बेटरच आहे, काय अडचण नाही. ओके ओके सर, थँक्यू व्हेरी मच. आणि ते स्टेप बाय स्टेप पुढे घेऊया आपण, काय अडचण नाही. चालेल. आणखीन कोणाला बोलायचं आहे, काय शंका आहे आपल्याकडे? अजून 10 वाजून 9 मिनटं झालेत, अजून 5 ते 6 मिनटं आहेत. बोलू शकता कोणाला काय आणखी शंका असल्या, काय असल्या तर वगैरे, किंवा ट्रेनिंग केलायचं आणि ट्रेनिंगबद्दल काही शंका क्लिअर झाल्या नाहीत तर त्या पण तुम्ही इथं विचारू शकता एक 5 ते 10 मिनटात. बोला, कोणाला बोलायचं आहे. ज्यांना बोलायचं नाही त्यांनी मीटिंग लिव्ह करू शकताय, काय अडचण नाही. मीटिंग संपलेली आहे. ज्यांना काय बोलायचं नसेल त्यांनी मीटिंग एंड करू शकता. हा बोला. वेलकम कॉलचं सांगितलं तुम्ही आता. हा सर, वेलकम कॉलचं म्हणजे नंतर सांगणार ते. वेलकम कॉल म्हणजे ग्रुप हा, आता ग्रुपला समजा
हां बोला. व- आवाज येत नाही सर तुमचा. हां आपला तो ऑटो मेसेज जातोय मध्ये हां ॲटो मेसेज पण आपण टाकू शकतो. ऑटो मेसेज जातोय बघा. त्या ग्रीटिंग मेसेज पण टाकू शकतो आपण काय. हॅलो आवाज येते माझा. हा हां येते बोला. एकच मिनटं आवाज येणार तुमचा सर.